नमस्कार, स्वाद किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उपास स्पेशल अशी गोड पोळी। त्यासाठी मी हे उकडून घेतलेलं रताळं स्मॅश करून घेतलं आहे। त्यात थोडासा चवीनुसार गूळ टाकून घेऊया। चवीनुसार गूळ घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्णाप्रमाणे आपल्याला छान वाफवून घ्यायचं आहे। गूळ आपला आता छान मेल्ट होत आलेला आहे। पूर्ण गूळ मेल्ट झाला की आपल्याला हे प्लेटमध्ये चांगलं पैस करून थंड करून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे आपण पुरण करून घेतो। छानपैकी आपलं स्वीट पोटॅटो रताळ्याचा छान असा शिरा तयार झालेला आहे। यात तुम्ही तूप घालून हे शिऱ्या प्रकारे खाऊ शकता। आता ह्याच्याच आपल्याला गोड पोळ्या बनवायच्या आहे। मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते। मी हे रेडीमेडचं भगरीचं पीठ घेतलेलं आहे। आता यात थोडंसं चवीपुरतं मीठ घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ आणि आता हे आपल्याला कोमट पाण्याने मळून घ्यायचं, जेणेकरून आपली पोळी चांगली येईल। हे मी कोमट घेतलेलं आहे पाणी। या प्रकारे छान असं आपलं मऊसं पीठ मळलं गेलेलं आहे आणि तोपर्यंत आपलं जे रताळे आपण स्मॅश करून घेतलेलं होतं ते पण थंड होत आलेलं आहे। आता याची आपण छानशी पोळी करून घेऊया। याप्रमाणे आता आपल्याला यात रताळ्याचं बॅटर भरून घ्यायचं आहे। छान मऊ असं बॅटर तयार झालेलं आहे आणि आपली पोळी पण छान असं होत आहे। लाटून घ्यायची आता याला। नेहमीची आपण जशी पुरणाची पोळी लाटून घेतो पीठ लावून, त्याचप्रमाणे हे पण लाटून घ्यायचे। तयार झाले ह्याला जास्त पातळ न करता थोडी जाडसरच ठेवायची, जेणेकरून फुटणार नाही। थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे, त्याला टाकलेली आहे। छान आपली मस्त रताळ्याची गोड पोळी तयार होत आहे। आपल्याला पलटून घ्यायची। पाहू शकता मस्त पोळी तयार झालेली आहे, कुठे फुटलेली नाही, काही नाही, एकदम रोजच्या पोळीसारखी तयार झाली आहे। पोळीला आपल्याला छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे। हे आपलं घरी तयार केलेलं साजूक तूप आहे मस्त। आणि आता ही पोळी परत एकदा पलटून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पोळी तयार झालेली आहे। दोन्ही बाजूने मी तूप लावून गेले। या प्रकारे मस्त अशी आपली गोड पोळी तयार झालेली आहे। अगदी ठिसूळ आहे, खायला पण एकदम छान रुचकर अशी। पाहू शकता तुम्ही 2 लेअरसुद्धा छान तयार झालेले आहे। अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।